विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शी महान राजा सम्राट अशोक, संत कबीर, गुरु रविदास जी, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी, महानायकांनी, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार वंदन करतो। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना योगदान दिलं, दिनाजी खाडे, सुजाता सोनकांबळे, सिद्धार्थ सकपाळ, दिनेश हनुमंतेजी, रवींद्र गुडचळ, बुधाजी वाडविंदेजी, राजेश्रीताई गायकवाड, सिद्धार्थ गायकवाडजी, शशिकांत जाधव, विजय खंडागळे, संदीप कांबळे, प्रेमानंद मगरेजी, प्रोफेसर नारायणजी, शरद येटमजी, जगदीश गायकवाडजी, मंगला बिरारेताई, सुनीता धनेश्वरताई, जयश्री जाधवताई, आजच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या या समस्त कार्यकारिणीतले सगळेच या ठिकाणी उपस्थित आणि ज्यांची नावं राहिली असतील ती सगळेच कार्यकर्ते मंचावर उपस्थित, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आज ज्यांचं आपल्याला सहवास लाभला ते आमचे आदरणीय युवराज संभाजीराजे छत्रपती आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित, दिल्लीहून खास या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित ॲडव्होकेट राजेंद्रपाल गौतमजी, बी निगमजी, मंचावर उपस्थित सगळे ज्यांनी आज कार्यक्रमाची सुरुवात केली, जॅक्सन जोसेफ सर, नायडू सर या ठिकाणी आहेत, सुंदर नायडूजी आहेत, मंचावर उपस्थित सर्वच, DCP भरत शेळके सर आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम। आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब असतो कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातली सगळ्यात पहिली संघटना बहिष्कृत हितकारिणी सभा आणि त्यानंतर समता सैनिक दल या दोन संघटना बाबासाहेब आंबेडकरांनी प्रांतिक भाषेमध्ये स्थापन केल्या। बाबासाहेब आंबेडकरांच्या जसं मी उल्लेख केला की शालेय जीवनाच्या प्रवेशाला आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतोय, विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतात आणि त्याचप्रमाणे या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट जे जे चालवतात त्यांनी कदाचित हा दिवस साजरा करणं अत्यंत गरजेचं आहे कारण 20 जुलै 1924 ही ती तारीख आहे ज्या तारखेला बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक आंदोलनाला कायदेशीररित्या सुरुवात झाली आणि म्हणून प्रत्येक मुवमेंट चालवणाऱ्या आंबेडकरवाद्यांना तरी ही तारीख विसरता कामा नये। आज या तारखेला शताब्दी 100 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मी कुठेही आज बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव साजरा होताना महाराष्ट्रात सोडा भारतातही मी कुठे कोणत्याही राज्यामध्ये आजचा हा कार्यक्रम होताना बघितलेला नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली आम्ही या देशामध्ये ह्या मुवमेंट उभ्या करतो आणि ज्या बाबासाहेबांनी ही मुवमेंट ज्या तारखेला सुरू केली तीच तारीख आम्ही आज विसरून चाललेलो आहोत। बाबासाहेब आंबेडकरांची संघटनात्मक जरी ही पहिली संघटना असली तरी बाबासाहेबांच्या चळवळीला मात्र 1920 पासून सुरुवात झाली नाही, 1924 पासून सुरुवात झाली नाही। बाबासाहेबांना 1917 पासून बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीला सुरुवात केली आणि 1956च्या रात्री 6 डिसेंबरच्या रात्री 2 वाजेपर्यंत 5 डिसेंबरच्या रात्री 2 वाजेपर्यंत म्हणजे 6 डिसेंबरची पहाट तोपर्यंत अहोरात्र ही चळवळ उभी केली। 40 वर्षाचा कालखंड बाबासाहेबांना मिळाला। या 40 वर्षाच्या कालखंडाचा हे सगळं फलित आहे। आज या मंचावर जे आज ॲडव्होकेट बसलेले दिसत आहेत, आज प्रोफेसर बसलेले दिसत आहेत, तुमच्यामध्ये IAS IPS डॉक्टर DCP आमच्या इथे आहेत, हे केवळ 40 वर्षाचं बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा फलित आहे की आज आमच्यातनं IAS IPS डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर घडू लागले। या 40 वर्षाचं हे फलित आहे। आज बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव आपण घेत आहोत आणि म्हणून पुन्हा कारण आपण सगळ्यांनी मला अनेक वेळा ऐकलेलं आहे बाबासाहेबांची संपूर्ण चळवळ मी आपल्या समोर मांडलेली आहे,
पण या 40 वर्षाच्या बाबासाहेबांच्या संघर्षाला आज 2024 साली या शताब्दी 100 वर्ष पूर्ण होत असताना आमचं आज ते पुढे नेण्याचं काय रोडमॅप आहे? आणि हे जे 60 वर्ष आम्हाला लाभली, बाबासाहेबांचे 40 वर्ष आणि आम्हाला लाभलेली 60 वर्ष, या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही बाबासाहेबांची मुवमेंट कुठपर्यंत आणून ठेवलेली आहे. 2024 हे साल अत्यंत महत्वपूर्ण साल आहे. याच वर्षी बाबासाहेबांच्या बहिष्कृत हितकांनी सभेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढच्या वर्षी संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि याच वर्षी पार्लमेंटच्या इलेक्शन्स आपण या ठिकाणी रिझल्ट बघितले. एकीकडे या देशामध्ये संविधान हटवण्याच्या बाता खुलेआम होत होत्या. संविधान हटवण्यासाठी मतं मागितली जात होती. तिथेच आमचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन 0 होत चाललं होतं. ज्या वर्षी बाबासाहेबांनी 1924 साली त्यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आंदोलनाला सुरुवात केली, त्यांच्याच शताब्दी वर्षामध्ये आमचं राजकीय, सामाजिक आंदोलन शून्य होताना आमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत आहे. आणि अशा अवस्थेत आपण नुसतं बघ्याची भूमिका घ्यायची का? बौद्ध म्हणून ज्यावेळेस बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ही मुवमेंट आम्ही सुरू केली, 2017 साली अशोक मुकुंदराव आंबेडकरांचं निधन झाल्यानंतर मला या संघटनेचं, या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेचं अध्यक्षपद मला मिळालं. 18 साली मी अध्यक्ष झालो. 19 पर्यंत मी या संस्थेला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट सोबत 128 देशांच्या संघटनेसोबत पुनर्जीवित केलं. ती संघटना पुन्हा उभी केली. 20 आणि 21 कोरोनाचा कालखंड झाला आणि पुन्हा आज 24 पर्यंत आज भारताची बौद्ध मुवमेंट अशी आहे की भारताच्या बाहेर जगात कोणत्याही देशात जर बौद्ध धम्माच्या परिषदा होत असतील, यापूर्वी मी या धम्माची मुवमेंट हातात घेण्यापूर्वी या धम्माचं नेतृत्व कोण करत होते? तिवारी, त्रिपाठी. स्वतः माझा 2019चा व्हिएतनामच्या युनायटेड नेशन्सचा, संयुक्त राष्ट्राच्या सभेतला लाईव्ह व्हिडिओ आजही माझ्या फेसबुक पेजवर आहे. त्या व्हिएतनामच्या संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत भारतातून बौद्ध धम्माचं नेतृत्व प्रेझेंटेशन कोण करतंय? जनेयूधारी असलेला व्यंकय्या नायडू. हे भारताच्या बाहेर जाऊन लोकांना हे सांगत होते की मी भारतातून आलोय, भारत बौद्ध देश आहे आणि भारतामध्ये बौद्धांची चळवळ ही आम्ही चालवत आहोत. अशा पद्धतीने व्यंकय्या नायडू असतील, हे तिवारी असतील, त्रिपाठी असतील, हे प्रेझेंट करत होते. मला वाटतं आता जे मी 2019-2017ला सांगत होतो, आता बऱ्याच पैकी लोकांना ते कळलं की भारताच्या बाहेर कोण जातात. एक परिस्थिती त्यावेळेस होती 2017, 18, 19, 20 सालापर्यंत की भारताच्या बाहेर कुठेही बौद्ध परिषद असली तर पहिलं आमंत्रण असायचं शर्मा, तिवारी, व्यंकय्या नायडू, कुलकर्णी, हे अशी लोक भारताच्या बाहेर जाऊन भारतातनं बौद्ध धम्म स्वतःच्या माध्यमातून प्रेझेंट करत होते. या संपूर्ण बौद्ध परिषदांमध्ये मी हजेरी लावली. बाबासाहेब आंबेडकरांची संस्था जी 1954 साली स्थापन झाली, त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट मधनं रद्द करण्यात आलं होतं, कारण आम्ही कधी त्याची फीस भरली नाही. ती 2018 साली जाऊन ती संपूर्ण फीस भरली, बाबासाहेबांच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन पुन्हा पुनर्जीवित केलं. आणि आज 2024 साली आज अशी परिस्थिती आहे की जगामध्ये कुठेही बौद्ध धम्माची परिषद असो, पहिला ईमेल हा राजरत्न आंबेडकरला असतो. अशा पद्धतीने भारतातल्या, जगातल्या सगळ्या देशांना सांगितलं की नरेंद्र मोदी, व्यंकय्या नायडू ही लोक बौद्ध नाही, आम्ही खरी बौद्ध आहोत. आणि म्हणून प्रत्येक बौद्धाच्या परिषदेमध्ये आज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला आमंत्रण असतं. अशा पद्धतीने ही बुद्धिस्ट मुवमेंट उभी केली. याच 2 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपीला 100 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्षही नाही झाली मला वाटतं अजून. ह्या 100 वर्ष पूर्ण होत असताना अनेकांनी त्याचे सोहळेही घेतले. प्रॉब्लेम ऑफ रुपीला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही त्यावेळेस विचार केला की 100 वर्ष, आजही मी इथे केवळ शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी आलो नाहीये. इथून फक्त बाबासाहेबांनी या तारखेला ही संघटना उभी केली होती, आम्ही हात जोडायचा कार्यक्रम इथे सुरू नाही केलाय. मी काय कार्यक्रम घेऊन चाललो येणाऱ्या भाषणात सांगणार आहे.
पण ज्यावेळेस प्रॉब्लेम ऑफ रुपीला 100 वर्ष या महाराष्ट्रामध्ये साजरी होत होती, मला वाटतं शरद पवारांनी पण एक कार्यक्रम घेतला होता. 100 वर्ष प्रॉब्लेम ऑफ रुपीला एक मोठं पुस्तिका बनवली, प्रॉब्लेम ऑफ रुपी, आणि मग त्या पुस्तिकेला फुलं वाहून हात जोडायचा कार्यक्रम सुरू होता. आम्ही विचार केला की बाबासाहेब आंबेडकरांचा या प्रॉब्लेम ऑफ रुपीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. याच प्रॉब्लेम ऑफ रुपीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना आहे आणि याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या देशात बँकिंग सिस्टम उभी केली. त्याच्यात आमचं रिप्रेझेंटेशन कुठं आहे? आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे? बाबासाहेबांनी तो ग्रंथ फुलं टाकण्यासाठी लिहिला असेल का हो? आज ते ग्रंथ उघडून कोण वाचतंय? जा विकिपीडियावर सर्च करा. सारस्वत बँक या देशामध्ये उभी राहिली बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रॉब्लेम ऑफ रुपीला वाचून. ब्राह्मणांनी त्यांची अर्थव्यवस्था उभी केली आणि आम्ही फुलं टाकतोय, पुस्तकावर अगरबत्त्या लावतोय, पुस्तकाची पूजा करतोय. तो पुस्तक बाबासाहेबांनी पूजा करण्यासाठी नाही, ते उघडून माझ्या समाजानं स्वतःची अर्थव्यवस्था उभी केली पाहिजे याकरिता लिहिला होता. आम्ही पूजा करतोय, पुस्तकाची पूजा. गौतम साहब, कल से हम लोग संविधान की भी पूजा करना शुरू कर देंगे. हो रहा है. 26 नवंबर आती है तो जैसे आप महापुरुषों की फोटो लगाई है, हमारे लोग संविधान को भी वहां रखते हैं और उसके ऊपर फूल डाल के नमन कर रहे हैं. वो संविधान खोलकर पढ़कर उसके ऊपर अमल करने की जरूरत है. अगर मेरे संवैधानिक अधिकार कहीं हर्ट हो रहा है, खत्म हो रहा है, तो मुझे खड़ा होकर लड़ने के अधिकार वो संविधान दे रहा है. हम लड़ना भूल रहे हैं, हम पूजा मार्ग पे लग रहे हैं, भक्ति मार्ग पर लग रहे हैं. प्रॉब्लेम ऑफ रुपीला 100 वर्ष पूर्ण होत असताना आम्ही विचार केला की नाही, पूजा नाही करायची. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र आम्हाला अर्थव्यवस्था उभं करायला लावलं. 2019, 2020, 2021 या 2 वर्षात तर कडक लॉकडाऊन होता, तरी देखील घरात बसून लोकांच्या घरी जाऊन अशा पद्धतीने काम केलं. आणि आज 2024 साली मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वीच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची मान्यता मिळवून आणली. संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आली, कर्नाटकची मान्यता आली. 1 वर्षाचा पिरियड दिलाय की ऑडिट रिपोर्ट सबमिट करा आणि मग तुम्हाला अख्ख्या देशाची मान्यता मिळेल. अशा पद्धतीने आम्ही स्वतःची पहिली, ज्यावेळेस आम्ही या रजिस्ट्रार ऑफिसला जात होतो, रजिस्ट्रार ऑफिस मधले सीए तिकडचे कर्मचारी म्हणत होते की ही भारतातली पहिली अनुसूचित जातीच्या लोकांची बँक असेल. यापूर्वी कधीही असलं रजिस्ट्रेशन आमच्याकडनं गेलेलं नाही. ही बँक उभी केली, अर्थव्यवस्था हातात घेतली. आज ती बँकिंग सिस्टम पूर्ण देशामध्ये उभं राहील अशा पद्धतीने काम करत आहोत. धम्माची मुवमेंट हातात घेतली, संपूर्ण ब्राह्मणिकल सिस्टम त्याच्यातनं बाहेर काढला. आज इकॉनॉमिकल सिस्टम हातात घेतली, आज तीही आम्ही उभी केली. आता प्रश्न आलाय, जसं राजेंद्रपाल गौतमजींनी सांगितलं की 131 खासदार आहेत आमचे, 131 खासदार. अख्ख्या देशाच्या विधानसभा जर क्लब केल्या तर जवळपास 1100 ते 1500 आमदार निघतील तुमचे. एवढी मोठी संख्या असून आमच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो. मनीषा वाल्मिकीची हत्या ज्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये झाली, तिकडचा आमदारही तिच्याच जातीचा आहे. केवळ आमदार नाही, तिच्या कॉन्स्टिट्युन्सीचा लोकसभेचा खासदारही त्याच जातीचा आहे. एका शब्दानेही या लोकांनी संसदेत, विधानसभेमध्ये आवाज उठवला नाही. आज आमचं रिअल रिप्रेझेंटेशन हे 100 वर्ष जे बाबासाहेबांच्या बहिष्कृत हितकारणी सभेचे आज आपण साजरा करत आहोत. बाबासाहेबांचं एकच भांडण होतं, एकच भांडण. आम्हाला आमचं रिअल रिप्रेझेंटेशन हवंय, आमचं खरं प्रतिनिधित्व. जसं सरांनी सांगितलं, शेळके सरांनी, की त्या 10 वर्षामध्ये अनेक चळवळी उभ्या राहत होत्या. सावरकर उभा राहत होता, गांधी उभा राहत होता, की या अस्पृश्यांची चळवळ आम्ही चालवतोय. बाबासाहेब सगळं काम सोडून बहिष्कृत हितकारणी सभा का स्थापन करतायत? कारण या दोघांच्या ज्या चळवळी आहेत त्यांना अस्पृश्यांची काही घेणं देणं नाही. आमचा खरा प्रतिनिधी, आमचे खरे आवाज बहिष्कृत हितकारणी सभा असेल. याकरिता बाबासाहेबांनी ही संस्था स्थापन केली आणि सांगितलं, हे सावरकर आणि गांधी आमचे कैवारी होऊ शकत नाही, आमची संस्था बहिष्कृत हितकारणी सभा असेल.
रिअल रिप्रेझेंटेशन, खरं प्रतिनिधित्व. आज काय माझ्या डोळ्यासमोर परिस्थिती सुरू आहे माहित आहे? मीडिया देशाचा, त्याला आपण काय नाव दिलंय आता? मोदी मीडिया. विचार करा. गौतम जी, मान्यवर काशीराम जी का एक कोटेशन था कि जिस दिन मीडिया मुझे दिखाना शुरू कर देगा उस दिन समझ जाना कि मैं भीग गया. बराबर है? अगर मैं गलत हूं तो मुझे बता देना. बघा, मला वाटतं आपण भाई कधी पत्रकार परिषद घेतली? 2 दिवसापूर्वी आपण पत्रकार परिषद घेतली. मला कोणत्याच पेपरला बातमी दिसली नाही. जे काय आहे ते सोशल मीडियाच्या लोकांनीच ती बातमी प्रसारित केली असेल. मेन स्ट्रीम मीडियाने कुणी हे आपला मीडिया, मी मेन स्ट्रीम मीडिया म्हणतोय, G24 तास, ABP माझा, IBN लोकमत, यांना नावं बदलली पाहिजे. आता हे ABP माझा नाही, BJP माझा झालाय. आजही ते आम्हाला खरं प्रतिनिधित्व मीडियाच्या माध्यमातून मिळत नाहीये. आज जर आम्ही स्टँड नाही घेतला, आज जर आम्ही उभे नाही राहिलो, तर पुन्हा सावरकरवादी, पुन्हा गांधीवादी आमच्या लोकांमध्ये सोडले जातील आणि सांगितलं जाईल की हाच तुमचा खरा प्रतिनिधी आहे. ही वेळ आमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपलेली आहे. आमच्या लोकांसमोर आज वरून नेते थोपवले जात आहेत. मीडिया, विचार करा, जो मीडिया आम्हाला कधीही, आणि का दाखवेल हो मीडिया? पैसे त्यांनी लावले, संपूर्ण मीडिया त्यांनी उभा केला. मग ते बाबासाहेबांचे विचार प्रसारित करणाऱ्या माणसाला का दाखवतील? ते कुणाला दाखवतील? 24 तास कुणाला दाखवतील? जो अंतर्गत त्याचं काम करतोय त्याला ते 24 तास दाखवतील. पण जो बाबासाहेबांचं काम करतोय तो त्याला कधीही दाखवणार नाही, कधी दाखवणार नाही. आणि म्हणून आज आमच्यावर अशी वेळ आली की आज जर आम्ही आमच्या लोकांसमोर गेलो नाही, सामाजिक दृष्ट्या जर आम्ही गेलो नाही, तर पुन्हा हा समाज, मला आज विपुल तेजान या ठिकाणी बसले, त्यांचे वडिलांसोबत मी मागच्या 2014 पासून काम करतो. देश बचाव संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून संपूर्ण नॉर्थ मध्ये, पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, झारखंड असेल, उत्तराखंड असेल, या ठिकाणी 2014 पासून मी हा विषय घेऊन चाललोय की या देशाचं संविधान खतऱ्यामध्ये आहे, धोक्यामध्ये आहे. पण या इलेक्शन मध्ये आम्हाला काय दिसतंय की जो विषय मी संपूर्ण देशामध्ये जागा केला, लोकांपर्यंत जाऊन आम्ही सांगितलं की देशाचं संविधान खतऱ्यामध्ये आहे, देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे, येणाऱ्या काळामध्ये संविधान हटवलं जाणार आहे, शिक्षण संपलं जाणार आहे. त्यावेळेस ऍडव्होकेट असलेली लोक म्हणायची, पागल हो क्या, ऐसा कोई संविधान हटा सकता है क्या? कोई संविधान नहीं हटा सकता. आणि आज आपण त्याच संविधानाला हटवण्याच्या बाता करणारी लोक त्या माध्यमातून मतं मागताना आपण बघितली. जी लोक संविधानाला कधी मान्यता देत नव्हती, ती लोक संविधान रस्त्यावर घेऊन फिरताना आपण बघितलं. या 2024च्या इलेक्शन डोळ्यासमोर बघत असताना वाटत होतं की आपली कुठेतरी फसवणूक झाली. माझा तर कोणता पक्ष नाही, माझा तर कोणता पार्टी नाही, पण तरी वाटत होतं की ज्या मुद्द्यावर मी लोकांना जागृत केलं, ज्या मुद्द्यावर मी लोकांना त्यांच्या काय होणार आहे येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये हे सांगितलं, आज त्यांना जागं केल्यानंतर ती मतं कुठं चाललीत? ती मतं कुणाला चाललीत? त्या इंडी आघाडीमध्ये, त्या MVA मध्ये आमचं रिप्रेझेंटेशन कुठं आहे? ज्यांना आम्ही विचार करत होतो की चला या समाजाला जागृत केल्यानंतर ते बहीणजी किंवा काकाजीकडे तरी जातील, ती गेली. 2014 ला गेली, 2019 ला गेली. पण आमचं कसं झालंय माहित आहे? एखादी जर ट्रेन निघाली असेल आणि त्या ट्रेनला संसदेत जायचं असेल तर प्रत्येक पार्टीचा आपापला डबा आहे. काँग्रेसचा पहिला डबा, BJPचा दुसरा डबा, सगळ्यांचे डबे आहेत. आणि मग आम्हाला वाटलं चला आम्ही आमच्या लोकांना जागृत करतोय, आमची लोक त्यांच्या पक्षामध्ये, त्या पक्षाच्या डब्यात जाऊन बसतील, BSP ला जाऊन बसतील, इकडे महाराष्ट्रात वंचित मध्ये जाऊन बसतील. आम्ही, ही घोषणा तुम्हाला माहित असेल
की फडणवीसाचं स्टेटमेंट होतं, फडणवीसाचं बीजेपीचं स्टेटमेंट होतं की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र. आणि म्हणून मी सांगितलं जर यांना असं चालत असेल तर आम्ही पण एक स्टेटमेंट देऊ की केंद्रात बहिणजी आणि राज्यात प्रकाशजी, असं स्टेटमेंट मी त्यावेळेस दिलं. यांना मतं द्या म्हणून मी संपूर्ण भारतात फिरलो, महाराष्ट्रात सांगितलं. आणि यांच्या प्रत्येक डब्यात लोकांना बसवलं, चढवलं. ए बाबा तू बीएसपीच्या डब्यात बस, दुसरीकडे जाऊ नको. ए बाबा तू वंचितच्या डब्यात बस, दुसरीकडे जाऊ नको. त्यांना प्रत्येकाला आपापल्या डब्यात बसवलं, सगळ्यांना बसवलं. ट्रेन निघाली, संसदेत जाण्यासाठी निघाली. आता त्या ट्रेनचे डबे एकमेकांना जोडण्यासाठी जे हुक लावतात, कपलिंग म्हणता ना, ट्रेनवाले बसलेत आमचे रविकांत जाधव इकडे, कपलिंग. लोक बसले डब्यात जाऊन की आम्हाला संसदेत नेतील, आम्हाला विधानसभेत नेतील, पण यांनी कपलिंगच काढून टाकले. डबे तसेच उभे आहेत, सगळे गेले. काँग्रेस पोहोचली संविधानाचा मुद्दा घेऊन, राष्ट्रवादी पोहोचली संविधानाचा मुद्दा घेऊन. लोक आपली त्याच डब्यात बसलीत की आम्ही पण जाऊ. वेळ निघून गेली. 2019 अशाच पद्धतीने लोकांचा भ्रमनिरास झाला. आणि आता काय झालं माहित आहे, हे डबे तर काय कपलिंग लावायला तयार नाही, म्हणून लोक उतरलीत. आणि उतरून कुठे चाललीत? डायरेक्ट राष्ट्रवादीच्या डब्यात, डायरेक्ट उद्धवच्या डब्यात. ही त्याहूनही घातक गोष्ट आहे, ही त्याहूनही घातक गोष्ट आहे. कशी की आमच्या संख्येमुळे त्यांचे प्रतिनिधी वाढत चालले. संख्या कुणाची? आमची. बाबासाहेबांचं, मान्यवर काशीरामांचं भांडण काय? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आमची संख्या भारी आहे, भागीदारी शून्य. भागीदारीच काही नाही. आम्ही कशासाठी भांडतोय? रिप्रेझेंटेशन साठी. भागीदारी, आमची भागीदारी दाखवा. 131 खासदार आमचे नाहीत, ते तुमच्या पक्षाचे गुलाम आहेत. हे आमचे प्रतिनिधी नाहीत. हे 1000, 1500 आमदार आमचे नाहीत. आणि म्हणून अशा अवस्थेत जर हे डबे जर या संसदेत, विधानसभेच्या दिशेने प्रवास करणार नसतील तर मला वाटतं इकडे आमचे रविकांत जाधव, माटुंग्याला काय आहे तुमचं? कारशेड. तर या 2 डब्यांना आता कारशेडला पाठवण्याची गरज आलेली आहे. हे डबे आता कारशेडला गेले पाहिजे. माझ्या समाजाला पुन्हा या देशाच्या संसदेमध्ये, या महाराष्ट्राच्या आणि इतर राज्यांच्या विधानसभेमध्ये माझ्या समाजाचा मंत्री उभा राहून तिथे आपल्या समाजाची बाजू मांडेल. अशा पद्धतीने यांना रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व देण्यासाठी आजपासून आम्ही ही सुरुवात करत आहोत. 20 जुलै 2024. आणि मला काही पक्ष स्थापन करायची गरज नाहीये. मी काय पक्ष वगैरे स्थापन करणार नाहीये. मग म्हणाल पक्ष स्थापन करणार नाही तर लढणार कसे? 30 सप्टेंबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी आरपीआय ऑलरेडी स्थापन करून ठेवलेला आहे. गवई म्हणेल अरे हे तर माझा पक्ष आहे, तू कसा काय चालवशील? मी गवईंना सांगू इच्छितो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुझ्या बापाचा नाही, माझ्या बापाचा पक्ष. हिम्मत असेल तर या पक्षाचं नाव, या पक्षाचा झेंडा, या पक्षाचं धोरण मला राबवण्यापासून फक्त थांबवून दाखव. एवढं मी आज ओपन चॅलेंज मी या सगळ्या रिपब्लिकन नेत्यांना देतोय. हे नाव माझ्या बापाच्या पक्षाचं आहे, तुमच्या बापाच्या पक्षाचं नाही. मला दुसरं हे ठिगळं लावलेली झेंडी हातात घ्यायची नाही. बाबासाहेबांनी निळा झेंडा दिलाय, त्या निळ्या झेंड्याचे यांनी सांगितले की खासदार होते. त्याच निळ्या झेंड्याच्या पक्षाच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेबाहेरील बाबासाहेबांचा पुतळा उभा केला. कोणी केला? त्याच आरपीआयच्या लोकांनी. आणि म्हणून आम्हाला पुन्हा ही चळवळ कधी? 30 सप्टेंबर. मी 30 सप्टेंबरलाही तुम्हा सगळ्यांना बोलवणार आहे. 30 सप्टेंबरला
20 जुलै 1924 बघा बाबासाहेबांचा प्रवास. 20 जुलै 1924 ला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला संघटनात्मक प्रवास सुरू झाला. पहिली संघटना. आणि मग बाबासाहेबांनी अनेक संघटना त्यांच्या आयुष्यात काढल्या. अनेक संघटना. बहिष्कृत हितकांनी सभेनंतर समता सैनिक दल, समता सैनिक दल नंतर डिप्रेस क्लासेस मिशन, डिप्रेस क्लासेस मिशन नंतर इंडियन लेबर पार्टी, इंडियन लेबर पार्टी नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन, शेड्यूल कास्ट फेडरेशन नंतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, आणि एक पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा, एक संस्था जी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांचा जीवन प्रवास बघा कसा सुरू झाला. बहिष्कृत नाव दिलं. बहिष्कृत नावापासून बाबासाहेबांचा संघटनात्मक प्रवास सुरू झाला. आणि शेवटची संस्था जी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हयातीत जाहीर केली ती म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. त्याआधी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली. आणि 30 सप्टेंबर 1956 ला बाबासाहेब त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिल्लीला बोलावतात आणि सांगतात की आजपासून शेड्यूल कास्ट फेडरेशन मी बरखास्त करत आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन झाली असं मी जाहीर करत आहे. या 2 तारखा 20 जुलै ते 30 सप्टेंबर किती वेळ येईल याला? 2 महिने 10 दिवस. 20 ते 30 2 महिने. 1 जुलै ते ऑगस्ट, ऑगस्ट ते सप्टेंबर 2 महिने पूर्ण आणि 10 दिवस वरचे. 2 महिने 10 दिवस. आता मी घरी जाणार नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन लोकांना बाबासाहेबांची चळवळ समजून सांगणार आहे. आणि हिची सांगता मी आत्ताच तुम्हा लोकांना या 30 सप्टेंबर 2024 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जाहीर झाल्याच्या तारखेचं निमंत्रण आत्ताच देतोय. आणि प्रत्येकानं, आज पावसाचा दिवस होते तरी देखील आपण सगळी लोक या ठिकाणी आलेला आहात. 30 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईच्याच षण्मुखानंद हॉलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा मेळावा आम्ही घेऊ. त्याही वेळेस थोडा बहुत पाऊस असेल. ही 20 ते 30 तारखेपर्यंतचा प्रवास हा केवळ 2 महिने 10 दिवसाचा प्रवास होणार नाही, तर आमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या हा हजारो वर्षांचा प्रवास तय करणारा हा 2 महिने 10 दिवसाचा प्रवासच ठरणार. आम्हाला आमचे प्रतिनिधी पाठवायचे. विचार करा, जे स्टँड आज आमचे हे दोघं घेत आहेत. आप हिंदी में बुआ कहते हो है ना, क्योंकि बहन जी, मैं तो बहन जी नहीं कह सकता. आप बहन जी कह सकते हो, मेरे पिताजी भी बहन जी कहते थे. तब मेरे पिताजी अगर बहन जी कहते तो मैं बहन जी कैसे कह सकता हूं? तो मैं तो बुआ जी कह सकता हूं. तो मेरी बुआ हुई. और प्रकाश जी तो मेरे ऑफिशियली चाचा है, ऑफिशियली. आता या बुआ आणि काका यांची भूमिका जगह पूरे भारत को पता है. ना वो इंडी में गई, ना ये MUA में गए है, हे सगळ्यांना माहित आहे. आणि शेवटी निर्णय काय घेतला आंबेडकरवाद्यांनी बघा, कुठे 45 लाख आणि कुठे 15 लाख आहे ना प्रवास, घसरता प्रवास. मग हे 30 लाख लोक गेली कुठे? ऑब्वियसली हा त्याहूनही घातक प्रकार आहे. हे मी का म्हणतोय? कारण जर आमची एक संयुक्त ताकद महाराष्ट्राला दिसली असती की 45 लाख लोक आहेत, हे 60 लाख लोक आहेत, हे वाढत गेले असते तर आमच्या मतांना किंमत मिळाली असती. आज हे काय म्हणतात, बौद्धांकडे बघायची गरज नाही, त्यांची मतं तर डायरेक्ट आमच्याकडे आली. यांना प्रतिनिधित्व द्यायची गरज नाही. हे 30 लाख मतं तर डायरेक्ट आम्हाला मिळतात. आता यांना काही द्यायची गरज नाही. ही कुणी आणली वेळ? आज आमची आमच्यावर आली. आणि विचार करा, या देशामध्ये जर मी राजकारणाला जर उतरलो तर मी माझ्या पर्सनल हेतूसाठी उतरणार नाही. माझं घर सुरक्षित आहे. बघितलंय, 2 वर्षापूर्वी राजगृहाची एक खिडकी फोडली होती एका वेड्या माणसात. बघितलंय, आठवतंय थोडं थोडं? पावसाळ्यामध्ये फक्त एका खिडकीवर दगड मारला गौतमजी. राजगृह पर एक पागल आदमी ने नशे में पत्थर मार दिया. पूरा भारत उस राजगृह के समर्थन में खड़ा हुआ था कि नहीं? पूरा भारत. अगर हमारे घर की कांच भी टूट जाए तो पूरा भारत, पूरा विश्व हमारे सुरक्षा के लिए खड़ा हो जाता है. जरूरत मुझे नहीं है,
हमारे घर सुरक्षित है, हमारे घर सुरक्षित है। 850 झोपड़ियां मुंबई में तोड़ी गई है। 2 महीने से बारिश में, 1 महीने से बारिश में खड़े बैठे हैं, फुटपाथ पर बैठे हैं, कोई आंसू बहाने के लिए नहीं आया है। पवईच्या जयभीम नगरचे 850 घरं तुटली, कोणी ढुंकून बघायला तयार नाही। मी माझं घर वाचवण्यासाठी, ईडी सीबीआय पासून पळण्यासाठी राजकारणात उतरणार नाही, तर माझ्या लोकांचं घर वाचवण्यासाठी मला या राजकारणात यावं लागणार आहे। संभाजीराजेंनी ओळखलं, हा माणूस काय राजकारणी नाही, याचा पिंड राजकारणाचा नाही। कारण मी बुद्धाला मानणारा माणूस आहे, नैतिकता ही जपणारा माणूस आहे, आणि म्हणून ते संभाजीराजेंना माहित आहे हा काय राजकीय वाटत नाही। पण तरी त्यांनी आशा केली की तरी तुला यावं लागेल, तरी तुला उभं राहावं लागेल। जर आज तू उभा राहिला नाहीस तर येणारा तुझा समाज कुठे खोल दरीत पडलेला असेल, आणि त्यावेळेस रडण्याची तुला मुभा नसेल। कारण ज्या दिवशी तुला स्टँड घ्यायची गरज होती त्या दिवशी तू स्टँड घेतला नाहीस, हा प्रश्न माझ्या समोर आयुष्यभर उभा राहील। आणि म्हणून वेळ होती आणि मी ते केलं नाही, हा डाग मला माझ्या या जीवन चरित्रात नको आहे, म्हणून मला हे पुढे यावं लागतं। काकांनी आणि बुवांनी ते केलं असतं तर मी या क्षेत्रात टुंकुणी बघितलं नसतं। मला माझं क्षेत्र एवढं मोठं आहे, माझं क्षेत्र एवढं मोठं आहे। मी नेहमी सांगत असतो, मला आमदार, खासदार, मंत्री बनून काय मिळणार आहे? माझ्या नावापुढं आंबेडकरचे नाव उभं आहे, ते राष्ट्रपती पदापेक्षा कित्येक पटीने उंच आहे। मी या नावांसाठी, पदांसाठी काम करत नाही, पण जी लोक त्या सीटवर गेली ती आमचा आवाजच उचलत नाही। आणि म्हणून या लोकांना धडा शिकवायचा असेल तर मला त्या सभागृहात उभं राहून एकेकाला चापकानं फोडणं गरजेचं आहे। कसा बोलत नाही ते बघतो, कसा बोलत नाही। 131 आहेत बागड बिल्ले, 131। आमचा आता एक राज्यसभेवर परत गेलाय, एक शब्दाने ढुंकून बोलत नाही, एका शब्दाने बोलत नाही। आणि म्हणून आम्हाला आज त्या ठिकाणीही या मुवमेंटला हाती घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी आजची ही सभा यासाठी की बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकाणी सभा स्थापन केली म्हणून फक्त नमन करायला इथे आलो नाही, की बाबासाहेब तुम्ही काम केलं, आता या बहिष्कृत ते रिपब्लिक या प्रवासाला मी निघणार आहे। आणि बाबासाहेबांनी आम्हाला ती नॅशनॅलिटीची आयडेंटिटी दिली की मी अंतिमतः ही भारतीय आहे। या भारतीयांना जाग करण्यासाठी काय आजही तुम्ही आम्हाला जात समजता, जातीचा एक घटक समजता। आणि म्हणून ती आज मी बघा, हा संपूर्ण बाबासाहेबांचा जीवनाचा इतिहास वाचत असताना मी आता एक नवीन पुस्तक वाचतोय, डॉक्टर राजशेखर बुंद्रूंचं आंबेडकर, गांधी आणि पटेल। हा पुस्तक वाचताना बाबासाहेबांना किती त्रासातून जावं लागलं। जे कॉमनवेल्थ अवॉर्ड मधनं बाबासाहेबांनी मिळवून आणलं की आमच्या सेपरेट इलेक्टोरेट्स, आमच्या सेपरेट जागा, त्या जागांवर आम्ही आमचा उमेदवार उभा करू आणि त्याच्या पाठीशी आमचे वोटर्स उभे राहतील। गांधी सिखांना ते द्यायला तयार होता, गांधी मुसलमानांना द्यायला तयार होता, गांधी ख्रिश्चनांनाही द्यायला तयार होता। गांधी म्हणतो की नाही, मी तुम्हाला मिळू देणार नाही। आमचं खरं प्रतिनिधित्व त्याने मिळू दिलं नाही। गांधी उपोषणाला बसला आणि बाबासाहेबांना हे सोडावं लागलं आणि दोघांमध्ये करार झाला की ठीक आहे। बाबासाहेबांमध्ये करार झाला, बाबासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचे प्राण वाचवायसाठी मी हे माझे अधिकार सोडतो। गांधीने सांगितलं तुम्हाला डबल सीटा देतो, तुम्ही त्या घेऊन जा। उपोषण सोडल्या सोडल्या गांधींनी त्यांचे विषारी दात समोर आणले आणि ज्या सीटा दिल्या होत्या त्याच्यावर त्यांचीच माणसं उभी केली, त्यांचीच माणसं उभी केली। बाबासाहेबांनी जे मिळून आणलं होतं तेही हातातून हिसकावून घेतलं आणि गांधीने जे करारामध्ये दिलं तेही पळून नेलं। दुसरीकडे जी बीजेपी रिझर्वेशनच्या विरोधात बोलते, जे संविधानाच्या विरोधात बोलते, या महाराष्ट्राची कोणतीही अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली सीट काढा आणि बघा, त्याच्यावर केवळ आणि केवळ बीजेपीचा आमदार तुम्हाला दिसेल निवडून आलेला। म्हणजे लोकांसमोर रिझर्वेशनचा विरोध करायचा, लोकांसमोर संविधानाचा विरोध करायचा आणि मागच्या दारानं त्याच रिझर्व सीटवर बीजेपी कॅन्डिडेट
बसवते. तुम्हाला जर रिझर्वेशन नको आहे तर रिझर्व सीटवर उमेदवार का उभे करता? आणि म्हणून मी नरेंद्र मोदींना सांगतो की नरेंद्र मोदी खरंच जर एका बापाची औलाद असेल, खरंच नरेंद्र मोदी जर खरंच एका बापाची औलाद असेल तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या एकाही सीटवर तो उमेदवार उभा करणार नाही. अरे रिझर्वेशनचा विरोध आहे ना, मग ती रिझर्व सीट कशी चालते? तुम्हाला ती रिझर्व सीट कशी चालते? आणि ज्या गांधींनी स्वतःच्या प्राणाच्या बदल्यात आम्हाला या रिझर्व सीटा दिल्या आहेत, तो गांधी तरी स्वतःच्या सीटा, या अनुसूचित जातीच्या सीटांवर स्वतःचा उमेदवार का उभा करतो? दिलेत ना तुम्ही आम्हाला, मग आम्हाला घेऊ द्या की, आमचे प्रतिनिधी पाठवू द्या ना. आणि म्हणून आम्हाला आमचे खरे प्रतिनिधी या संसदेत, विधानसभेत, या इतर राज्यांच्या विधानसभेत आम्हाला पाठवायचे. त्यासाठी हा संपूर्ण, आता 3 महिने तर मी महाराष्ट्रात आहे, यानंतर हरियाणात जाईन, यानंतर झारखंडला जाईन. प्रत्येक राज्यांमध्ये आज संपूर्ण देशात आमचं संघटन आहे. मला आठवत आहे शेळके सर कुठे गेले? शेळके सर 2019ला आपण कुर्ल्याला एक कार्यक्रम घेतला होता. कुर्ल्याला कार्यक्रम घेतला होता संविधानावरच घेतला होता मार्च महिन्यामध्ये. आणि त्या कुर्ल्याच्या मैदानात सगळी लोक त्या ठिकाणी आली आणि माझे स्पीच जे झालं त्या स्पीचच्या कटिंग्स, छोटे छोटे 1-1 मिनिटाचे, 2-2 मिनिटाचे क्लिप्स कुणी व्हायरल केले असतील सांगा? कुणी स्वतःच्या ट्विटर हँडलवर, त्या स्वतःच्या फेसबुक हँडलवर ठेवले असतील? डॉक्टर नितीन राऊत, भाषण मी करतोय, 2-2-2.5 तास मी लोकांना समजवतोय की बीजेपी कसं या देशाचं संविधान हटवते आहे, बीजेपी कसे एक कायदे या देशामध्ये आणते, हे मी लोकांना पटवून सांगतोय. माझे क्लिप्स कापून काँग्रेस प्रसारित करते. बघा बाबासाहेबांचा नातू पण तू संविधान कसं धोक्यात आहे हे लोकांना सांगतोय. बघा संविधान धोक्यात आहे आणि म्हणून संविधान वाचवायचं असेल तर आम्हाला मत द्या. एक म्हण आहे मराठीमध्ये, आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय. आमचं तसंच झालंय. राजेंद्र पाल गौतम असतील, BP निगम असतील, विपुल असेल, शरद असतील, अनिल कुमार जवादे या ठिकाणी बसलेत, शेळके सर बसलेत, मी इथं आहे. 10 वर्ष सामाजिकरित्या लोकांना जागृत करतोय. संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. पीठ येतंय बाहेर, खातंय कोण? फायदा कुणाला होतोय? का होतोय? कारण ते पीठ जे बाहेर आलंय ते पीठ जात्यात घेण्यासाठी माझ्याकडे जातच नाही. ते पीठ, संपूर्ण पीठ जे मी जात्यावर दळलंय ते डब्यात घेण्यासाठी आमच्याकडे डबा नाही. आणि म्हणून आम्हाला तो डबा आता तयार करणं गरजेचं आहे. जे पीठ आज आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांना तयार करतोय ते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डब्यात न पडता ते आमच्या रिपब्लिकन मुवमेंट मध्ये आलं पाहिजे. अशा पद्धतीने हे काम करणार आहोत. जरी 2 महिने 10 दिवसाचा कालखंड घेऊन चाललो असलो तरी माझं काम 2 महिने 10 दिवस नाही, 10 वर्षापूर्वीपासून सुरू आहे. माझ्याकडे प्लॅटफॉर्म नाही. तुमचा पैसा ठेवण्यासाठी डॉक्टर B.R. आंबेडकर बँकेचा प्लॅटफॉर्म उभा केला. तुमचा धम्म वाढवण्यासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा प्लॅटफॉर्म उभा केला. आमचं राजकारणच या देशात नाही आणि म्हणून ते राजकारण उभं करण्यासाठी तोही प्लॅटफॉर्म मी तुमच्या हाती देईन. अशा पद्धतीने हा प्रवास 20 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंतचा प्रवास असेल. पुन्हा तोच प्रश्न आला. दीक्षाभूमीचा प्रश्न हातात घ्यायचा, रस्त्यावर उतरायचं, आंदोलन करायची, तोडफोड करायची. 2018 साली हेच केलं ना आपण. भीमा कोरेगाव, पुढे काय माहित आहे? 85,000 निरपराध मुलांवर आज FIR आहेत. 85,000 या इलेक्शन्स मध्ये या दोन्ही गटाकडनं ज्याच्याकडनंही
आम्हाला मागणी आली की तुम्ही आमच्यासोबत या, माझी पहिली अट असणार आहे, तुमच्यासोबत यायला तयार आहे, 85,000 लोकांची FIR आधी रद्द करा. सामाजिक आंदोलनं लढली आम्ही, केसेस घेतल्यात अंगावर, केसेस घेतल्यात. ज्यांनी आव्हान केलं ते रस्त्यावरही आले नाहीत, ते बंगल्यात बसून टीव्हीवर आमचा तमाशा बघत होते. आणि म्हणून आज आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन उभं केलं त्या पद्धतीने हे आंदोलन उभं करणं गरजेचं आहे. संविधान वाचवणारी भाषा करणारी लोक कुठे आहेत? या देशाचं संविधान खतऱ्यात आहे म्हणून आपण मतं दिली ना. मग संविधान या संसदेची स्थापना झाल्यानंतर याच देशामध्ये IPC ऍक्ट बदलला गेला, माहितीये का? मागच्या आठवड्यात एक तरी व्यक्तीने संसदेतनं विरोध केलाय का? मग हे नक्की राहुल गांधी कोणत्या देशाचं संविधान बनत होते की देशाचं संविधान खतऱ्यात आहे? जर IPC ऍक्ट तुमच्या डोळ्यासमोर बदलला जातोय, मग तुम्ही आतमध्ये उभं राहून साधा एक शब्दाने त्याचा विरोध करत नाही की IPC ऍक्ट तुम्ही का बदलता? ते जाऊ द्या. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल पास हुआ है सर, महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी ऍक्ट पास हुआ है. जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात गेलात तर तुमच्यावर FIR नोंदवण्यात येईल असे कायदे झालेले आहेत. एखाद्या म्हणजे मी जे सांगत होतो 2014 साली की आज जे आम्हाला लोकांमध्ये जाऊन सभा घेण्याची परवानगी आहे, उद्या जाऊन तीही परवानगी आमच्या हातून जाईल, ते आज कायद्यानं सुरू झालं महाराष्ट्रात. येणारी लोक जर या संघटनेची नाहीत तर त्यांना त्यांच्यावर FIR नोंदवला जाईल असा ऍक्ट महाराष्ट्रात उभा झालेला आहे. 3 महिने जामीन नाही, हा कायदा आलाय. आमचा एकही प्रतिनिधी महाराष्ट्राच्या या विधानसभेमध्ये उभा राहून या कायद्याचा एकानेही विरोध केला नाही, एकानेही नाही. आणि म्हणून आम्हाला आता तिथं केवळ मी जाणं नाही, माझ्यासारखे बोलणारे अनेक लोक तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे, अनेक लोक तिथे उपस्थित असणे गरजेचं आहे. आणि म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून, माझ्या आईने मला एक लहानपणापासून शिकवण दिली, टाकाला जाऊन गाडगं लपवायचं नाही. राजकारण करायला उतरलो तर 100% राजकारण करायला उतरलो. याच्याशी बोलणं करायचं आणि आतून याला मदत करायची असलं राजकारण आम्हाला घरच्यांनी शिकवलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं केवळ आंबेडकर नावच माझ्या सोबत नाहीये. 1817 मध्ये 1 जानेवारी 1818 आपण साजरी करतो, पण 1817 मध्ये या लढाईची जेव्हा सुरुवात होणार होती त्यावेळेस या 500 नाग लोकांनी जर ही भूमिका घेतली असती की नाही आम्ही याच्याकडेही जाणार नाही आणि आम्ही याच्याकडेही जाणार नाही, तर पेशवाई नष्ट झाली असती का? तुम्हाला माहिती आहे सगळ्यात आधी हे 500 शूरवीर कुणाकडे गेले? पेशव्याकडे गेले. पेशव्याकडे गेले. ये 500 नाग लोग पेशवाओं के पास गए और पेशवाओं को कहा कि तुम हमारे भाई हो, तुम हमारे देश के हो, ये तो बाहर से आए हुए लोग हैं, ये ब्रिटिश बाहर से आए हुए हैं, हम उनके पक्ष से खड़े नहीं होना चाहते, उनके साथ नहीं खड़ा होना चाहते, हम आपके खिलाफ लढाई नहीं लढना चाहते, तुमच्या विरोधात आम्हाला लढाई नाही लढायची, तुम्ही आमचे भाऊ आहात, आमची एकच मागणी आहे, आम्हाला आमचे अधिकार द्या, आम्हाला मानव अधिकार द्या. काय उत्तर दिलं माहितीये पेशव्यांनी? सुईच्या टोकावर बसतील एवढेही अधिकार तुम्हाला मिळणार नाही, एवढेही अधिकार मिळणार नाहीत. आणि मग तेच 500 शूरवीर, तेच 500 नाग लोक ब्रिटिशरांच्या बाजूने लढले आणि ब्रिटिशरांच्या बाजूने लढलेच नाही तर 28,000 पेशव्यांना उभं आडवं चिरून त्यांनी पेशवाई नष्ट केली. पेशवाई नष्ट केली. पेशवाई गेली. फडणवीस आहे, त्यावेळेस पेशवाई बोलायचे, आता भाजपाही नाही वय. आता विचार करा, जर या भाजपाला संपवायचं असेल तर आम्हाला ब्रिटिशरांनी स्थापन केलेल्या काँग्रेसचं स्थापक कोण आहे? ॲनी बेझंट, ब्रिटिश. तर आम्हाला तिच्या बाजूने उभं राहणं गरजेचं होतं.
का तर भाजपाला संपवायचंय. आम्ही काय तटस्थ राहिलो. विचार करा, आमच्या 500 शूरवीरांनी तटस्थ राहिले असते तर पेशवाई संपली असती का? नाही. आणि म्हणून आम्हाला आमचा दुश्मन संपवायचा असेल तर दुश्मन के साथ दोस्ती करनी होगी. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है उस हिसाब से. आणि म्हणून आम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही, मला महाराष्ट्राच्या राजकारणात इंटरेस्टही नाही, मला भारताच्याही राजकारणात इंटरेस्ट नाही, पण त्या ठिकाणी आमची खरे प्रतिनिधी नाहीत. आणि म्हणून मला तिथे उभं राहणं आज गरजेचं आहे. आणि म्हणून मी ही भूमिका घेतो आहे. 20 जुलै ते 30 सप्टेंबर 30 सप्टेंबरला मी माझी भूमिका जाहीर करेन, राजकीय भूमिका जाहीर करेन. आणि तोपर्यंत मला तुम्हा सगळ्यांचा साथ हवा आहे. मला तुम्हा सगळ्यांचं, कारण आज सगळे ज्या या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत हे याच आशेवर आलेले आहेत की आम्हाला आमचं प्रतिनिधित्व शून्य होताना दिसतंय. आणि तुम्ही मात्र धम्माचं, मला अक्षरशः यावेळेस इतकं ट्रोल करण्यात आलं की मी विचार केला होता की मी 2024 पर्यंत रिझल्ट लागेपर्यंत एकही शब्द बोलणार नाही राजकारणासाठी, कुणाच्या फेवरमध्येही नाही, कुणाच्या विरोधातही नाही. मला लोक म्हणत होती देशाचं संविधान, देशाच्या इलेक्शन्स होत आहेत आणि तुम्ही भारताच्या बाहेर जाऊन बसलात. मी मुद्दाम भारताच्या बाहेर गेलो का तर मला कोणीही या ठिकाणी सभेला बोलवू नये म्हणून, कुणी बोलवू नये म्हणून मी भारताच्या बाहेर निघून गेलो की मला कुणाचाही प्रचारही करायचा नाही, विरोधही करायचा नाही. मी विचार केला की ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट येईल आणि दोन्हीही काका आणि आत्यानं जर रिझल्ट दिला नाही तर ही मुवमेंट मी माझ्या हातात घेईन. आणि म्हणून आम्हाला आजच्या या बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून, या शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून, बघा किती आज मी केवळ नुसता राजेंना फोन केला की राजे तुम्ही या, कारण शाहू महाराजांचं खूप मोठं योगदान होतं. मला काही माहित नव्हतं की राजे काय बोलणार आहेत त्यांच्या भाषणातून, काय बोलून जाणार आहेत, मला काही कल्पना नाही. आणि मलाही माहित नव्हतं की ते कदाचित आम्हाला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या एकत्रित काम करण्याचं आव्हानही करते. आज मला एवढी मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये मिळते. छत्रपती शाहू महाराजांचं वंश आज आम्हाला तो मागणी करतो की तुम्ही या. आणि अशा अवस्थेत जर आपण तो हात स्वीकारला नाही तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आम्हाला असा हात मिळणार नाही, ती साथ मिळणार नाही. आणि म्हणून आम्हाला त्या पद्धतीने आज पुढे जायचंय. मी तुम्हा सगळ्यांचे मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो, कारण 2 दिवसापासून एवढा पाऊस आहे की मलाही सकाळी वाटत होतं की आजची सभा कदाचित हॉलवालाच सांगेल की पाऊस एवढा आहे की आम्ही मॅनेजमेंट करू शकत नाही, तोच डिनाय करतोय की काय. परंतु 4 वाजल्यापासून पाऊस थांबला आणि पुन्हा लोक आपापले, आणि बरीच लोक नाही येऊ शकली. बऱ्याच लोकांनी मला मेसेज पाठवले की त्याच्या सुरुवातीला आधी समोर बसलेल्या कार्यकर्त्यांची नावं घेतली आणि मग मंचावरच्या कार्यकर्त्यांची नावं घेतली, कारण हा कार्यक्रम या मंचावरच्या लोकांनी यशस्वी नाही केला. लांबून सोलापूरहून आले, जालनाहून आले, अकोल्याहून आले, ठाण्यातून आले, डोंबिवलीतून आले, मुंबईतून आले, हे सगळे कार्यकर्ते रायगड, वर्धा या ठिकाणी बसले, धुळ्याहून आले, सगळ्या धुळा विभागातला एक तुमचा प्रतिनिधी तुम्हाला त्या विभागात असेल, अशा पद्धतीचं आज आम्ही कामाला सुरुवात करत आहोत. आणि बाबासाहेबांच्या या 100 वर्षाचं फलित मी नेहमीच सांगत असतो, सर या ठिकाणी बसलेले आहेत, हिंदीमध्ये सांगतो, बाबासाहेबांच्या या संपूर्ण 100 वर्षाचं फलित काय आहे. बघा, एकीकडे गांधींचं चळवळ, गांधी पण बॅरिस्टर माणूस होता, साऊथ आफ्रिकेमध्ये वकिली करायचा, सूट बूट टायकोटामध्ये राहायचा. बाबासाहेब बॅरिस्टर, दोघंही परदेशातून भारतात आले. पण गांधी ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस त्यांचे जे गुरु होते त्या गुरूंना मी हे आंबेडकर, गांधी आणि पटेलमध्ये वाचलं की गांधी भारतात आल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या गुरुला जाऊन सांगितलं की मला भारतामध्ये ही चळवळ उभी करायची, मुवमेंट उभी करायची, मी काय केलं पाहिजे. त्या गुरुने सांगितलं एक काम करा की आधी संपूर्ण भारताचा दौरा करा, पूर्ण भारताचा दौरा करा, पूरे भारत का भ्रमण कीजिए, फिर आप मेरे पास आइए. गांधी जो सूट बूट टाई कोट में रहा करते थे वो पूरे भारत में गए, भारत का दौरा किया, भारत में जाने